नमस्कार. जगन्नाथ रथयात्रा, जगाचा रथ चालवणारा जो देव आहे त्या देवाची यात्रा रथामधली. अर्थातच तुम्ही म्हणाल की जो जग चालवतोयची यात्रा काय करायची, परंतु जर आपण या रथयात्रेमागेचं कारण मीमांसा केली तर आपल्याला जाणवेल की हा देव प्रत्यक्ष आपल्या भाविकांना भेटण्याकरता येतोय. आणि म्हणूनच या रथयात्रेचं प्रयोजन या दिवसामध्ये जगन्नाथपुरीपासून ते गुंडीच्या टेम्पलपर्यंत अर्थात मोठे मोठे रथ निर्माण केले जातात आणि त्याची यात्रा केली जाते. यामागची आख्यायिका काय आहे? कृष्ण जेव्हा द्वारकामध्ये भौतिक दुनिया सोडून जातो, अर्थात मृत्युमुखी पडतो, त्यावेळेला त्याच्या शवाचं अर्जुन संस्कार करतो. त्या शरीराची राख होते, म्हणजे जे हृदय जे आहे ना कृष्णाचं, ते तसंच अबाधित राहतं. ते हृदय एका लाकडी ओंडक्यामध्ये आणि त्याच्यावरती पिवळ्या रंगाची, लाल रंगाची अशी शाल टाकून तो एका नदीमध्ये प्रवास सोडतो. ते हृदय ओंडक्यासकट एका सब्र नावाच्या आदिवासी जमातीला सापडतं. त्यांचा राजा जो असतो विश्वबासू, त्या ओंडक्याची पूजा करतो नीलमाधव म्हणून. अर्थात त्या जमातीचा जो पूर्ण राजा आहे आणि त्या राज्याचा राजा जो आहे तो इंद्रद्युम्न, त्याला ही बातमी समजते आणि नीलमाधवाचं दर्शन घेण्याकरता तो विद्यापतीला पाठवतो. विद्यापतीला दर्शन मिळत नाही, परंतु कालांतराने विद्यापतीचं त्या विश्ववसू राजाच्या मुलीशी लग्न होतं, ललिताशी, आणि त्यावेळेला त्याला या नीलमाधवाचं दर्शन घेण्याकरता परवानगी मिळते. अर्थात नीलमाधव ही सगळी गोष्ट इंद्रद्युम्नला सांगतो आणि त्यानंतर इंद्रद्युम्न राजा प्रत्यक्ष त्या ठिकाणी येतो आणि तो ओंडका घेण्याकरता प्रयत्न करतो. अर्थातच तो ओंडका मिळाल्यानंतर त्या ओंडक्यापासून देव निर्माण करावा अशी त्याची इच्छा असते आणि म्हणून तो प्रयत्न करतो. परंतु ओंडका हा आकाराने ओबडधोबड असला तरी देखील अबाध्य असा होता. कोणत्याही प्रकारच्या हत्याराने त्याच्यातनं शिल्प निर्माण होऊ शकणार नव्हतं. त्यावेळेला त्याला एक साक्षात्कार घडतो. विश्वकर्मा नावाचा जो शिल्पकार आहे तोच हे काम करू शकतो असं त्याला साक्षात्कार मिळतो आणि विश्वकर्माला पाषाण केलं जातं. विश्वकर्मा हा शिल्पकार सगळ्यांना माहितीच आहे. तो राजाला म्हणतो की 21 दिवस मी यापासून मूर्ती निर्माण करीन, परंतु या 21 दिवसामध्ये कोणीही या गुहेमध्ये आतही यायचं नाही. झालं तर मग जवळजवळ हे काम चालू होतं. चिन्नीचा हातोड्याचा रोज आवाज येत असतो. 15 दिवसानंतर आवाज येण्याचं बंद होतं. म्हणून राजा इंद्रद्युम्नची जी पत्नी आहे ती राजाला म्हणते की आपण हा गुहेचा दरवाजा उघडून बघूया, आतमध्ये असलेला शिल्पकार जिवंत आहे की नाही आहे हे तरी बघूया. राजा म्हणाला असं नको व्हायला पाहिजे, कारण आपण प्रॉमिस केलं आहे त्याला. परंतु ती म्हणते नाही, आपण बघणं आवश्यक आहे, एखाद्याचा जीव जायचा. आणि अशा वेळेला ती गुहेचा दरवाजा उघडते आणि त्यावेळेला तो विश्वकर्मा अदृश्य झालेला असतो आणि तिन्ही मूर्ती ज्या अशा अवस्थेत असतात तशा असतात, अपूर्ण अवस्थेमध्ये. आणि त्याच ह्या मूर्ती नंतर आपण देवस्वरूप मानल्या गेल्या आहेत, जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम म्हणून. त्या मूर्तींना हात आणि पाय नाही आहेत, परंतु देवत्व आहे. राजाने बघितलं जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये एक हृदय धडधड करते जे कृष्णाचं आहे आणि म्हणूनच हा जगन्नाथ रूपी कृष्ण पुनश्च जगन्नाथपुरीमध्ये येतो आपल्या भावंडांना घेऊन, बलराम आणि सुभद्रांना घेऊन, आणि म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. यामध्ये 3 प्रकारचे रथ दिसतात. एक नंदीघोषा ज्याला 16 चक्र आहेत आणि लाल पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्रामध्ये त्याची मिरवणूक काढतात. बाकीचे दोन्ही जे रथ आहेत ते साधे आहेत, परंतु अर्थात सुभद्रा आणि बलराम यांच्याकरता आहेत. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, एक चेहरा पन्ना नावाचा विधी आहे, चेहरा पहारा, ज्याचं महत्त्व आहे की सुवर्ण आणि चांदी यांच्यापासून केलेले जे झाडू आहेत त्यापासून त्या रथाची पूर्णपणे साफसफाई केली जाते. हे या पूर्णपणे असलेल्या प्रोग्रामचं एक वैशिष्ट्य आहे.
आणि अर्थातच एक महत्त्वाचा एक विधी आहे, तो म्हणजे स्नान पौर्णिमा. ज्येष्ठामधल्या पौर्णिमेला या तिन्ही मूर्तींना स्नान घातलं जातं. या मंदिराच्या उत्तर भागामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यातनं, याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, त्या विहिरीला पाणी केवळ आदल्या दिवशी लागतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी 1008 कलशामधनं या तिन्ही मूर्तींना स्नान घातलं जातं. स्नान घातल्यानंतर ती विहीर परत कोरडी पडते. असं म्हटलं जातं की वैकुंठातील विरेचन नदीतलं हे पाणी डायरेक्टली त्या विहिरीमध्ये येतं केवळ एका दिवसाकरता. अर्थातच विविध आख्यायिकांनी आणि विविध अशा चमत्कारांनी घडलेले आहे हे जगन्नाथपुरीचं देऊळ. ह्याच्यामागचा उद्देश काय? भगवंताचा उद्देश खूप वेगळा आहे. तो आपल्या भक्तांपर्यंत पोहोचतोय. एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक युनिटी आणि स्पिरिच्युअल ग्रोथ होण्याकरता या उत्सवाचं मोठं वैशिष्ट्य आहे. मला वाटतं जेव्हा भाविक त्याने भगवंताला स्मरण जातो आणि त्याला शरण जातो, त्यावेळेला आपल्याला कळतं की कोणतीही गोष्ट ही अबाधितपणे चांगल्या प्रकारे घडू शकते. जगन्नाथपुरी यात्रा हे एक सामाजिक उत्क्रांती घडवणारं असं तीर्थस्थान आहे आणि म्हणूनच त्यांना वारंवार वंदन करावं. आपणही सहभागी व्हा या यात्रेमध्ये भाविकतेच्या. नमस्कार.